तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज कुठं निघालो आहे? आज म्हणलं सह्याद्री काही नको जायला, आज पुण्याच्या आसपास कुठंतरी एक्सप्लोर करूया म्हणलं. सो पुण्यावरून आलो आहे आपण दाभाडेला. आत्ता मी आहे तळेगाव दाभाडे विलेजमध्ये. सो आज चाललो आहे आपण चौराई देवी टेम्पल, म्हणजे तळेगाव दाभाडेमध्येच येतं. सो पुण्याहून आहे 19 किलोमीटर. यायचं कसं, तर तुम्ही येताय कुठून, पुण्याहून येताय कुठून त्यावरती डिपेंड आहे. आता मी पिंपरीमधून बी आलो तर मला रावेतला यावं लागेल, रावेतून मग मुकाई चौकातून तळेगाव दाभाडेला यावं लागेल. सो चला मग, आता आहे मी CNG टाकण्यासाठी आलो होतो, 4 व्हीलरनं आलो आहे आज आपण, फॅमिलीसोबत आलेलो आहोत. सो चला CNG टाकूया आणि इथून निघूया. बेस विलेज काय कसं जायचं ते पण सांगतो. तर काय, चौराई देवी टेम्पल हे सोमाटणे गाव म्हणून एक बेस विलेज आहे. सो तिथूनच आपला ट्रेक चालू होतो आणि ते ट्रेक आहे बेस विलेजपासून एक 1.5 किलोमीटर, 1.5 ते 2 किलोमीटर वरती आहे. सो जाऊया आपण त्या बेस विलेजला आणि तिथून ट्रेक चालू करूया. कसं काय नाही सगळे डिटेल सांगतो. सो चला मग तिथून जाऊया. आणि ते बघा गाईस, तळेगाव दाभाडेचं पेट्रोल पंप आहे. तिथं आपण CNG टाकण्यासाठी आलो होतो. समोर 4 व्हीलर आहे आपली. CNG टाकू. आता भरपूर 10 ते 12 गाड्या येतात. टाईम लागेल, अर्धा तास असं लागेल असं वाटतंय मला. तो आता काय ऑप्शन नाही आपल्याकडे, टाकूया आणि इथून निघूया लवकरात लवकर. सो परत आपल्याला लेट पण होईल जाण्यासाठी. सो जेवढं लवकर होईल तेवढं इथून निघूया, CNG टाकू आणि गायब होऊया. चला. तर गाईज, तुम्ही देऊ रोडचा जे टोल आहे ना, तर ते पास करून पुढे आलो ना, लेफ्ट साईडला 1 किलोमीटर मोस्टली आलो ना पुढे, तर तुम्हाला हिंदुस्थानी पेट्रोलियम लेफ्ट साईडलाच लागेल. आणि त्याच्या साईडलाच एक रिसॉर्ट आहे मोठं, मी दाखवतो कोणतं आहे काय नाही. आणि तिथूनच आपल्याला एक रोड लागतो मध्ये, त्या रोडनं पुढे जायचे आपल्याला, तिथूनच ट्रेक चालू होतो. सो चला तुम्हाला दाखवतो. पेट्रोल पंप आणि ती रिसॉर्ट आहे, तिथूनच मध्ये जायचे आपल्याला. बघू शकता देऊ रोडचा टोल आहे, मेन टोल हायवेवरचा. तो टोल पास करून पुढे आलो आहे आपण आता. हे समोर बघू शकता HP पेट्रोलियम आणि ते समोर हे रिसॉर्ट आहे, बघू शकता हे रिसॉर्ट आहे. रिसॉर्टपासून ज्या रोडने आपल्याला पुढे जायचे, हे समोर इकडे हायवे, इकडं मध्ये नाही जायचं आपल्याला, समोर नाही जायचं, इकडं मध्ये जायचे आपल्याला. रिसॉर्ट बघू शकता तुम्ही. तर या रिसॉर्टपासूनच मध्ये रोड जातो. आता गाडी कुठंपर्यंत जाईल माहीत नाही, 4 व्हीलर जेवढं जाईल पुढे तेवढं घेऊन जाऊया आणि तिथे पार्किंगला लावून आपण मग पुढे ट्रेक चालू करूया. चला जाऊया लवकर, गाडी पार्किंगला लावू 4 व्हीलर आपण आणि तिथून मग बेस विलेजपासून ट्रेक चालू होईल. गाईज, हे कमान आहे श्री चौराई देवी प्रसन्न म्हणून. सो इथूनच आपल्याला आता ट्रेक करायचं, 1.5-2 किलोमीटर मध्ये ट्रेक आहे, तेवढा करायचे आपल्याला. हो, बऱ्यापैकी आहे, जास्त हार्ड पण नाही आहे, असं गेल्यानंतरच कळेल. बघू रायडर बघा, इथं 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही पण पार्किंग आहे, फ्री आहे, त्याचे चार्जेस वगैरे काही नाही आहे. चला ट्रेकला सुरुवात करूया आपण. माझ्या मते 1.5-2 किलोमीटरचा ट्रेक आहे. चला जाऊया, बघूया मंदिर कसं आहे, एक्सप्लोर करूया ते पण.
बऱ्यापैकी आहे गाईज ट्रेकचा रूट. थोडा पॅच अप डाऊन आहे, काही फ्लॅट आहे. गाईज वरी आलोय थोडं ट्रेक करून. तर 2 रोड जात आहेत. इकडे बहुतेक हेच आहे समोर. या साईडला रिटर्न जाण्याचं दिसतं. मस्त आहे, हिरवळ दिसते इकडं पण. असं जास्त हे पण नाहीये, जवळ आहे, मस्त आहे फॅमिलीसाठी स्पॉट. आता तर चालू केलाय ट्रेक, बघू जाऊन तिथे कसं काय काय नाही. तर काहीच बघू शकता, काही पॅच फ्लॅट आहे, काही अपडाऊन आहे. बऱ्यापैकी आहे ट्रेकिंग, एवढा पण हार्ड नाही आहे. जास्त ट्रेकिंग नाही आहे, कमी आहे, त्यामुळे फॅमिलीसाठी पण चांगलं आहे. येऊ शकतात तिथे. आणि जवळ आहे, मेन म्हणजे पुण्याच्या फक्त 20 किलोमीटरवरती. तर काही विषय असा आहे की मीच पळतोय पुढे, नाही का, ट्रेकिंग करतोय, पुढे जातोय, थांबतोय. आपली फॅमिली एकदम निवांत यायला लागली. नो टेन्शन, काय नाही काय नाही, एकदम विषय निवांतपैकी चाललाय. तर काय करणार, ऑप्शन नाही, जावं लागेल सोबत सोबत. सो चला, जातोय हळूहळू आपण. तर हे बघा गाईज, दादा हे बघा कसा आहे विषय. आलत बघा गाईज. तर फॅमिली पडली, स्लिप होते, चप्पल वगैरे नाही चालत आहे, पाऊस पडतोय ना, त्यामुळे स्लिपरी आहे खूप पॅच. तर शूज वगैरे लागतील इथे, ग्रिपवाले ते पण. बसून काय वाटलं 5 मिनिटं विचार कापलं. वरतून खाली आले. अजून असले का अर्धा किलोमीटर, एक 5 मिनिट लागतील आपल्याला अजून जाण्यासाठी. इथं बघू शकता श्री चौराई देवी उत्सव समिती, म्हणजे इथं काही फंक्शन वगैरे असेलच आहे देवीची, ना जत्रा वगैरे तरी असेलच. कधी होते काय नाही आपल्याला काय आयडिया नाही त्यावर. काही बघू शकता, आलोय आपण आता. मंदिरची कमान दिसत आहे, म्हणजे इथून जवळच असेल आता मंदिर. तर काही जी चौराई देवी टेम्पल जी आहे ना, तर ती इथली ग्रामदैवत आहे. हे जे बेस विलेज आहे ना, तिथं तिथली ग्रामदैवत आहे. बघितलं असाल तुम्ही कमानीवरती पण. चला आता काही समोरच आहे मंदिर, दाखवतो. 2 मिनिट लागतील आपल्याला जाण्यासाठी फक्त. काही जे बघू शकता, हे समोर मंदिर आहे, इथे दिसत असेल तुम्हाला. छोटंसं आहे पण मस्त आहे, स्ट्रक्चर भारी आहे ते केलेलं. आता इकडून जाऊया आपण समोर. छोटा घर प्रॉपर डेव्हलप केलेला आहे बघा, सिटिंगसाठी पण अरेंज आहे. समोर आले आपण, इथे शूज वगैरे काढून जाऊ मध्ये. बघू शकता प्रवेशद्वारामधून मध्ये आल्यानंतर हे समिती कोण अध्यक्ष आहे काय नाही, मंदिरचं बघू शकता डिटेल लिहिलेलं आहे. बघा हेच मंदिर आहे छोटंसं, बघू शकता.
तर काही अशा प्रकारे आपलं चौराई देवी मंदिर एक्सप्लोर करून झालेलं आहे आणि आता पुढला जी प्लॅन आहे डायरेक्ट पाऊस पण येतोय सो जाऊया इथून डायरेक्ट आता घरी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय 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 बाय. भेटूयात लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.